शालोम प्रियजन हो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आजच्या अनुग्रह प्रार्थना सहभागितेच्या या ऑनलाईन उपासनेमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण प्रभूची उपासना करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. आपण वेगवेगळ्या ठिकाणी असू, परंतु तरी देखील आपण एकत्र आहोत प्रभूमध्ये. त्याची उपासना करूया. ही उपासना त्याच्या हातात देऊया. प्रार्थना करूया. प्रभू देवा, आम्ही तुझी उपकार स्तुती करत तुझ्या सानिध्यामध्ये येत आहोत. प्रभू, आमच्या स्वर्गीय पित्या, हा किती मोठा बहुमान आहे की आम्हाला तुला आमचा स्वर्गीय पिता म्हणून हाक मारता येते. आणि प्रभू देवा, तू आम्हाला आपल्या लेकरांप्रमाणे आपल्या जवळ घेतोस. तुझं आमच्यावर बारीक लक्ष आहे. तू आमची काळजी घेतोस. तू आमचं नेतृत्व करतोस. तू आमचा पुरवठा करतोस. तू आमचं रक्षण करतोस. प्रभू देवा, आम्ही खरोखरच तुझे ऋणी आहोत. आज आम्ही तुझी उपासना करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. आमची उपासना तू मान्य करून घे. आजच्या उपासनेमध्ये तुझी भेट होऊ दे. आजच्या उपासनेमध्ये तू आमच्याशी बोल. आणि प्रभुदेवा, तू आमच्याशी बोलल्यानंतर ते आमच्या जीवनामध्ये आणण्यासाठी तू आमचं सहाय्य कर. उपासनेमध्ये जे भाग घेत आहेत, उपासना जी पाहत आहेत, त्या सर्वांना तुझा आशीर्वाद दे. ही प्रार्थना येशू आमचा तारणारा त्याच्या नावानं करतो म्हणून तू ऐक. आमेन. स्तुतिगीतं गाऊया. आज पुण्याहून उत्कर्षा आणि अभिषेक जाधव प्रभूच्या ह्या सुंदर गीतामध्ये आपलं पुढारीपण करतात.
उत्कर्षा, अभिषेक या सुंदर गाण्यांमध्ये तुम्ही आमचं पुढारी पण केलं. तुमचे मनपूर्वक आभार. आणखीन ही नवीन गीतं घेऊन तुम्ही आमच्यामध्ये सामील व्हा. आता पास्टर मोझेस वाघमारे यांनी लिहिलेलं आणि स्वरबद्ध केलेलं हे सुंदर गीत ऐकूया. प्रार्थना प्रार्थना मिलकर करे हम प्रार्थना, आत्मा से भरकर सिर को झुकाकर यीशु की आराधना. प्रार्थना प्रार्थना मिलकर करे हम प्रार्थना, आत्मा से भरकर सिर को झुकाकर यीशु की आराधना. घुटनों पर अपने आओ, उठाओ उठाओ हाथों को अपने उठाओ. यीशु देखो यीशु प्रार्थना को सुनने आया, शांति जीवन आशीष देने आया. प्रार्थना प्रार्थना मिलकर करे हम प्रार्थना, आत्मा से भरकर सिर को झुकाकर यीशु की आराधना. मिलकर करे हम प्रार्थना, आत्मा से भरकर सिर को झुकाकर यीशु की आराधना. पवित्र लोगों की प्रार्थना हर पल हर दिन सुगंध धूप चढ़ाना. प्रार्थना को सुनकर संतुष्ट यीशु होगा, अपने दिल से स्वर्गीय आशीष देगा. प्रार्थना प्रार्थना मिलकर करे हम प्रार्थना, आत्मा से भरकर सिर को झुकाकर यीशु की आराधना. मिलकर करे हम प्रार्थना, आत्मा से भरकर सिर को झुकाकर यीशु की आराधना. यीशु की आराधना. यीशु की आराधना.
या गीतामध्ये सहभागी झालेल्या पद्मिनी, मिशेल, वैशाली, अभिषेक, पास्टर विजय आणि जोशुआ आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार. आता प्रभूचं वचन वाचूया. आज आपल्यासाठी प्रभूचं वचन वाचतायत पुण्याहून मिसेस बीना गायकवाड. आजच्या आपल्या मननासाठी आपण वाचूया लूका शुभवर्तमान याचा 11वा अध्याय वचने 1 ते 4. लूका शुभवर्तमान अध्याय 11 1 ते 4. प्रभूने शिकविलेली प्रार्थना. मग असे झाले की तो एका ठिकाणी प्रार्थना करत होता. ती त्याने समाप्त केल्यावर त्याच्या शिष्यातील एकाने त्याला म्हटले, प्रभूजी, जसे योहानाने आपल्या शिष्यांना प्रार्थना करण्यास शिकवले तसे आपणही आम्हाला शिकवा. तो त्यांना म्हणाला, तुम्ही प्रार्थना कराल तेव्हा असे म्हणा, हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची रोजची भाकर रोज आम्हाला दे, आणि आम्हाला आमच्या पापांची क्षमा कर, कारण आम्हीही आपल्या प्रत्येक ऋण्याला क्षमा करतो. आणि आम्हाला परीक्षेत आणू नकोस, तर आम्हाला वाईटापासून सोडव. परमेश्वर वाचलेली ही वचने आशीर्वादित करो. बिनाताई, प्रभूचं वचन वाचण्यात आमचं पुढारी पण केलं, आपला बहुमूल्य वेळ दिलात, तुमचे मनपूर्वक आभार. आता दानार्पणाची वेळ झाली आहे. आपण आपलं दान प्रभूच्या चरणी आणूया. उपासना संगीतामधून प्रभूला प्रार्थित जा वारंवार हे सुंदर गीत गाऊया. उपासना संगीतामध्ये 309 ते 319 ही जी गाणी आहेत ती प्रार्थनेवर आधारित गाणी आहेत. आणि त्यापैकी मला फक्त 3 गाणी येतात आणि त्याविषयी सुद्धा मला खात्री नाही आहे. परंतु आज मी 317 हे गाणं गाणार आहे आणि आपणही माझ्याबरोबर हे गाणं गा आणि हे गीत गात असताना आपण आपलं दान परमेश्वराला अर्पण करूया. प्रार्थित जा वारंवार प्रभुला, प्रार्थित जा वारंवार. प्रभु हा दयाळू अतिश्रेष्ठ राजा, द्यायास संतुष्ट फार. प्रभुला प्रार्थित जा वारंवार. मागाच म्हणजे लाभेल तुम्हा, भोकाच उघडेल दार. प्रभुला प्रार्थित जा वारंवार. प्रिय पुत्र जाने दिधला तुम्हाला, आणखी नका पुरविणार. प्रभुला प्रार्थित जा वारंवार. आत्मा ही प्रभूचा शिकविल तुम्हा, करुण स्वराने अपार. प्रभुला प्रार्थित जा वारंवार. देवाशी तुमची मध्यस्थी करीतो,
प्रिय ख्रिस्त हा तारणार, प्रभुला प्रार्थित जा वारंवार. सद्भक्त यासी आली प्रतीती, दिली उत्तरे फार फार. प्रभुला प्रार्थित जा वारंवार, प्रार्थित जा वारंवार. प्रभुला प्रार्थित जा वारंवार. काही गाणी ही पवित्र शास्त्राच्या वचनावर आधारित असतात आणि त्यापैकी हे गाणं आहे. तेसलोनिकरास पहिले पत्र याचा 5वा अध्याय 17 वचन आणि मत्तयाचं शुभवर्तमान 7वा अध्याय 7 वचन यावर आधारित हे सुंदर गीत आहे आणि ते गाऊन आपण परमेश्वराची स्तुती आणि आराधना केली आहे आणि आपलं दान आपण परमेश्वराला अर्पण केलं आहे. आपण प्रार्थना करूया आणि हे दान प्रभूच्या हातामध्ये सोपूया. सर्व समर्थ जिवंत प्रभू देवा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आजचा दिवस तू आम्हाला दिलास. तुझ्या पायाजवळ बसून तुझी स्तुती आराधना करण्यासाठी तू आम्हा सर्व भक्तजनांचं सहाय्य केलंस, त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. प्रभू, खरोखर तू किती चांगला आहेस. तू आमच्या सर्व गरजा पुरवतोस. तू आमच्यावर दया करतोस, कृपा करतोस आणि प्रभू तू आम्हाला आशीर्वाद देतोस. त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. तू आम्हाला जे काही दिलं आहे त्यामधूनच अत्यंत अल्प असं दान आम्ही तुझ्या भांडारामध्ये आणलं आहे. प्रभू, या दानाचा तू स्वीकार कर, हे आशीर्वादित कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेचा प्रसार करण्यासाठी, मंडळीच्या आध्यात्मिक वाढीसाठी आणि अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या आध्यात्मिक जीवनामध्ये तुझं कार्य होण्यासाठी प्रभू या दानाचा उपयोग तू करून घे, अशा मी त्याला विनंती करतो. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. तुझ्या वचनाकडे आम्ही वळत असताना प्रभू आम्ही तुझं सहाय्य मागतो. तू आमच्यावर दया कर, कृपा कर. पवित्र आत्म्याच्याद्वारे तुझ्या वचनाचा उलगडा तू आम्हाला कर आणि हा मननाचा वेळ आम्हा सर्वांसाठी अत्यंत आशीर्वादाचा कर, अशी आम्ही प्रार्थना करतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही ही प्रार्थना करतो म्हणून तो ऐक. आमेन. दमले ग बाई, कधी एकदा अंग टाकते असं झालंय मला. काय हे बाबा, कचरा पण नुसता. दिवस अगदी मोठा होता माझा, खरंच. देवा देवा देवा, आता एकदा कधी अंग टाकते असं झालंय. काय हे, हा नको, बघते. आता प्रार्थनेला सुद्धा मला बळ राहिलेलं नाहीये, पण प्रभूची प्रार्थना तर करायला लागेलच. ठीक आहे, करते. हे आमच्या स्वर्गातील पित्या, बोल. तुझे नाम काय म्हणतेस? कोण कोण बोलतोय? हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ. बोल ना, काय म्हणतेस? कोण कोण बोलतंय? आहो आहो, जरा टीव्हीचा आवाज कमी करा, मला डिस्टर्ब होतोय. प्रार्थना करते मी. हा, कमी करा. हे आमच्या स्वर्गातील पित्या. अगं, किती वेळ हाक मारणार आहेस? मी तर मगाशीच ओ दिली ना. कोण कोण बोलतंय? आता तू मला हाक मारली तर मीच ओ देणार ना. हा? म्हणजे तेव्हा तू तू बोलतोयस? हो, आता तूच म्हणालीस ना, हा. स्वर्गातील पित्या. मग मी उत्तर दिलं. पण मी अशीच बोलत होते ना देवा. म्हणजे अगदी लहानपणापासून मला मम्मी डॅडीनी हीच प्रार्थना शिकवलेली आहे.
हो की नाही? आणि म्हणूनच मी म्हणत होते हे आमच्या स्वर्गातील पित्या. अच्छा, म्हणजे मी उत्तर द्यावं अशी अपेक्षाच नाही का? नाही 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 नाही. म्हणजे ही प्रार्थना एखाद्या मंत्रोच्चारासारखी आहे का? नुसती घोकमपट्टी करायची, बाकी आपण काय बोलतोय काय नाही याचा विचारच करायचा नाही. हे देवा, येशूनं शिकवली आहे ना आम्हाला ही प्रार्थना. बरोबर आहे, पण तू हे विसरतेस की ही प्रार्थना फक्त एक नमुना आहे. हा. तुझ्याकडे बायबल आहे ना? हो आहे मग ना. उघडून वाच बरं. हो हो. काय कुठे वाचायचं म्हणलास तू? प्रभूची प्रार्थना वाच. कुठे आहे? अरे देवा, प्रभूची प्रार्थना कुठे आहे? हे जुन्या करारात नाही नाही, तिकडे तर 10 आज्ञा आहेत. मग हा, येशूने शिकवली ना, नवीन करारातच असणार आहे. काय मृदुला, काय झालं? मिळत नाहीये का? नाही नाही, म्हणजे बघते ना मी असं. बरं, मीच सांगतो. हा. मत्तय कृत शुभवर्तमान उघड, मत्ते 6वा अध्याय. मत्ते 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 आपला मत्ते 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 1 2 3 4 5. हा, 6वा अध्याय. हा, 6वा अध्याय. आणि 9व्या वचनापासून पुढं वाच. काय लिहिलंय? 9वं वचन. 9वं वचन. हा, 9व्या वचनात लिहिलंय, यास्तव तुम्ही या प्रकारे प्रार्थना करा, हे आमच्या स्वर्गात. हा, थांब थांब थांब. प्रार्थनेच्या सुरुवातीला काय लिहिलंय? यास्तव तुम्ही या प्रकारे प्रार्थना करा. बघ, हा. इथं असं लिहिलंय का की हीच प्रार्थना करा? नाही, इथं लिहिले की यास्तव तुम्ही या प्रकारे प्रार्थना करा. हा, म्हणजे हा फक्त एक नमुना आहे, हा, एक फॉर्मॅट आहे. बर. म्हणजे ही घोकमपट्टी करायची प्रार्थना नाहीये. ओ. आता मला सांग मृदुला, हा. कधी अशी प्रार्थनेची पोज न घेता चक्क डोळे उघडे ठेवून ही प्रार्थना केली आहेस का कधी? प्रार्थनेची पोज न घेता डोळे उघडे ठेवून प्रार्थना? नाही, मी असा कधीच प्रयत्न केला नाही. बर, मग आता मी म्हणतो, हा. एकदा प्रयत्न करून बघच. प्रयत्न करू? ओके, ठीक आहे, मी प्रयत्न करते. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, तुझे राज्य येवो, काय तुझे राज्य येवो. काय झालं? आमची रोजची भाकर आम्हास नाही दे. नाही जमत ना. बघ, तू नीट लक्षात घे, ही प्रार्थना फक्त एक नमुना आहे. हेच शब्द बोलले पाहिजे असं नाहीये. तुझी लेक चिऊ रोज तुझ्याशी बोलताना अगदी तेच शब्द बोलते का? अरे नाही रे, तिच्या मनात जे असतं ना ते बोलते बघ. बघ, मग आता प्रभूची प्रार्थना कर बरं परत. परत करू? बर. हा, ठीक आहे. हे आमच्या स्वर्गातील पित्या. थांब थांब. तू मला स्वर्गातील पित्या म्हणतेस, हो. म्हणजे स्वर्ग मानतेस. ठीक आहे. आता पिता म्हणतेस. मला सांग, तुझी चिऊ तुमच्या शेजारच्या मनोहर काकांना डॅडी म्हणते का? असं कसं ती कोणाला डॅडी म्हणेल बरं? तिच्या स्वतःच्या डॅडी व्यतिरिक्त अजिबात नाही. बघ, तुला असंच वाटतं ना? हो. मग मला सांग, तू मला देव म्हणतेस ते ठीक आहे, पण मला स्वर्गातील पिता म्हणतेस ते कसं काय? आपलं तसं काही नातं आहे का? हे बघ देवा, मलाही काय नात्या भीत्याचं माहिती नाही बरं का. म्हणजे ते बायबलमध्ये असं तू लिहिलेलं आहे की नाही, की म्हणजे उदरातच, आईच्या उदरातच तू आमची जडणघडण केली. बरोबर मग आहे, तसंच. बरोबर आहे. हा. मी तुझी रचना केली आहे, हो. पण तू मला पिता म्हणून ओळखतेस का? बरं, असं कर, काय? तुला नीट समजून सांगतो. अजून एक शास्त्रभाग वाच. अजून एक वचन शोधायचंय? काय म्हणालीस का? नाही नाही, काही नाही, सांग ना, सांग. हा. कोणतं वचन आहे? काढ. योहान कृत शुभवर्तमान याचा 1ला अध्याय. योहान 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 कृत शुभवर्तमान. हा, सापडलं. त्याचा
पहिला अध्याय पहिला अध्याय वचन 12 आणि 13. 12 आणि 13. ओके. परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. त्यांचा जन्म रक्त अथवा देहाची इच्छा अथवा मनुष्याची इच्छा यापासून झाला नाही, बर. तर देवापासून झाला आहे. मग आता मला सांग, तू येशूच्या नावावर विश्वास ठेवून त्याला तुझा तारणारा म्हणून स्वीकारलायस का? अरे देवा, कसं काय विचारतोस तू? अरे मी लहानपणापासून चर्चला गेलीये, संडे स्कूलला गेलेली आहे आणि मी प्रार्थना पण करते आणि मग माझा विश्वास आहे येशूवर. हो, पण येशूचा तू वैयक्तिक तारणारा म्हणून कधी स्वीकार केलायस का? काय? असा एखादा प्रसंग, दिवस, क्षण तुला आठवतोय का? नाही, असं काही मला आठवत नाही. बघ, माझं वचन सांगतं, जर तू येशूचा स्वीकार केलास तर तुला माझी मुलगी होण्याचा अधिकार मिळेल बर. आणि तू मला पिता म्हणजे आब्बा बापा अशी हाक मारू शकशील. जशी तुझी चिव तिच्या वडिलांना डॅडी अशी हाक मारते तशी. हो, मी तसा विचार केलाच नाही रे कधी देवा. आणि जेव्हा तुला माझी मुलगी होण्याचा अधिकार मिळेल त्यावेळी तू मला हे आमच्या स्वर्गातील पिता अशी हाक मारून प्रार्थना करू शकशील. ओ, म्हणजे देवा, ही जी प्रभूची प्रार्थना आहे ती जनरल प्रार्थना नाही, हो ना? अजिबात नाही. मग येशूने ही प्रार्थना त्याच्या शिष्यांना शिकवली. ज्या शिष्यांनी त्याचा स्वीकार केला, त्याचे अनुसरण केले त्यांना. पण देवा, आम्ही सगळेच जण ही प्रार्थना अगदी सर्रास म्हणतो. हो, आणि तुम्हाला वाटतं चला आम्ही प्रार्थना केली, आता देवानं उत्तर द्यायला हवं, हो ना? मग आता प्रार्थना केली तर उत्तर पाहिजेच की नाही त्याच्याकडनं? पण मृदुला, मी 2 प्रार्थनांची उत्तर देतो. एक म्हणजे पातक्याने केलेली पश्चातापाची प्रार्थना, येशूला आपला तारणारा म्हणून स्वीकारण्याची प्रार्थना, आणि दुसरी मी ज्यांना माझी मुलं होण्याचा अधिकार दिला आहे अशा माझ्या शिष्यांनी केलेली प्रार्थना. आता म्हणजे परत एक रिवायवल मीटिंग होणार आणि मग त्याच्यामध्ये बापरे ती कॉलिंग होणार आणि मग नंतर येशूला वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारायचं. अरे बापरे अगं, बापरे. पण तुला रिव्हायवल मीटिंगची वाट पाहण्याची गरजच काय? मग तू आता ह्या क्षणी येशूचा स्वीकार करू शकतेस. ह्या क्षणी? हो, तू आपल्या पापांचा पश्चाताप केलास आणि येशूला आपल्या अंतःकरणात बोलावलंस तर ह्या क्षणी तुझं तारण होईल. तुझ्या समोरच्या हॉलमध्ये ती फोटो फ्रेम आहे ना, समोरच्या येशू हॉल? दाराजवळ उभा आहे आणि ठोकत आहे ती. हा, तिथे ती ना? हो, पण त्या फोटोचा इथे काय संबंध आहे? बर, तुला समजावून सांगतो. प्रगटीकरण याचा 3रा अध्याय आणि 20वं वचन वाच बरं. प्रगटीकरण, पुन्हा शास्त्रभाग. बर, प्रगटीकरण प्रगटीकरण प्रगटीकरण, शेवटचं नाही का पुस्तक? ओके 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 ओके. प्रगटीकरण त्याचा 3रा अध्याय आणि 20वं वचन. ओके. 20. पहा, मी दाराशी उभा आहे व दार ठोकीत आहे. जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडेल तर मी त्याच्याजवळ आज जाईन व त्याच्याबरोबर जेवेन आणि तो माझ्या बरोबर जेवेन. ओ, आता समजलं की जर मी येशूला माझ्या अंतःकरणात घेतलं तर माझं तारण होईल. मला तशी प्रार्थना करायला लागेल. बरोबर. मी आत्ताच प्रार्थना करते. हे परमेश्वरा, माझ्या देवा, मी पातकी आहे. माझ्या पापांची क्षमा कर माझ्या परमेश्वरा. हे येशू, मी तुला माझा तारणकर्ता म्हणून स्वीकारत आहे. माझ्या अंतःकरणामध्ये ये आणि माझ्या बरोबर तू राहा. येशूच्या नावाने मागते, आमेन. बघ, किती सोपं होतं ना. पण हे लक्षात घे, येशूसाठी हे असं सोपं नव्हतं. मग त्याला आपले प्राण देऊन ही खंडणी द्यावी लागली. हे बघ देवा, माझं तारण आता मी असं लाईटली घेणार नाही.
मला माहितीये की येशूला माझ्यामुळे त्रास झालेला आहे. मी आता तुझी मुलगी म्हणूनच राहण्याचा आणि वागण्याचा प्रयत्न करेन. मृदुला, माझ्या लेकरा, मला किती आनंद झालाय हे तुला समजणार नाही. इथे स्वर्गात सर्व देवदूत आनंदोत्सव करतायत. तू आता प्रार्थना केलीस, आता बघ तुझं जीवन कसं बदलून जातंय. खरंच प्रभू, माझी प्रार्थना ऐकलीस तू? हो, अगदी नक्की. आणि एक सांगू का, हं, सांग ना. तू आता ही प्रार्थना अशीच पुढे कर बरं. बघ अजून काय समजतंय. हो, करते. मला खरं खूप आनंद होतोय, पण मी प्रार्थना करते आता. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाव. तुझे हा, राज. थांब थांब थांब. तू आता मला पित्या म्हणून हाक मारलीस, हे अगदी बरोबर झालं. हो पण तुझे नाव पवित्र मानले जावं असं म्हणालीस. हो, आता येशूनच शिकवलंय ना हे. बरोबर आहे, येशूनं शिकवलं. हं, पण तुझे नाव पवित्र मानले जावं असं म्हणताना तू स्वतः माझं नाव पवित्र मानतेस की तू त्रयस्त्राप्रमाणे लोकांनी तुझे नाव पवित्र मानावे, माझी काही जबाबदारी नाही असं म्हणतेस. हे बघा देवा, हे बघ, तू मला आता कात्रीत पकडायला लागलायस बघ. अगं नाही बाळा, मला फक्त तुला हे आठवण करून द्यायची आहे की ही प्रार्थना म्हणजे केवळ मंत्रोच्चार नाही, मग तर ह्या प्रार्थनेमध्ये प्रत्येक वाक्यागणिक पहिलं पाऊल तुला उचलायचंय. अरे पण मला कसं समजणार ते? आणि त्यासाठीच मी पाळक साहेबांची योजना केली आहे. पुढचे काही रविवार ते प्रभूच्या प्रार्थनेचं शिक्षण विस्तारानं देणार आहेत. म्हणून रविवारची आपली उपासना अजिबात चुकवू नकोस. अजिबात नाही देवा, रविवारची उपासना मी अजिबात चुकवणार नाही. नियमित मी अटेंड करेन. ठीक आहे, तर तुला भरपूर आशीर्वाद मिळतील. चल, आज तू दिवसभर थकली आहेस, हो. आता झोप. गुड नाईट. गुड नाईट देवा, गुड नाईट. पण मी इतकी एक्साइटेड आहे ना, मला माहिती नाही आनंदाने मला झोप येईल का नाही ते. काळजी करू नकोस, तुझ्या शांत झोपेची जबाबदारी आता माझी आहे. खरंच देवा, थँक्यू सो मच. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. थँक्यू. शालोम. कसे आहात आपण सर्व? या ऑनलाईन सर्व्हिसच्या माध्यमातून आपल्या सर्वांची भेट होते, त्याबद्दल मला अतिशय आनंद वाटतो. आपण सर्व या भक्तीमध्ये सहभागी होता, त्याबद्दल मला अतिशय आनंद वाटतो. आणि माझा विश्वास आहे की प्रभू आम्हाला आशीर्वाद देत आहे, आमची भेट घेत आहे, आम्हाला त्याच्या वचनामधून शिकवत आहे, नवीन ज्ञान देत आहे, हा माझा विश्वास आहे. आणि म्हणून आपण प्रभूला धन्यवाद देऊया, प्रभूची स्तुती करूया. गेले 2-3 आठवडे आपण वेगवेगळ्या विषयांवर मनन केलं आणि आज आपण एका नवीन विषयाला हात घालणार आहोत. कदाचित आपल्यापैकी अनेकांना माहीत नाही की आपण कोणत्या विषयावर मनन करणार आहोत, परंतु आज आपण पाहूया की प्रभू आम्हाला काय शिकवू इच्छितो. सिस्टर मृदुला घोडके आणि ब्रदर पीटर गायकवाड यांचा मी आभारी आहे. आजच्या या विशेष संदेशासाठी आपण एक नवीन विषय जो सुरू करत आहोत त्याची ओळख करून देण्यासाठी त्यांनी खास श्रम घेतले आणि एक सुंदर स्केट, एक प्रहसन, लहानशी नाटिका त्यांनी तयार केली. आणि या विषयाची तोंड ओळख या नाटिकेच्याद्वारे आपल्याला होणार आहे. आणि म्हणून सिस्टर मृदुला घोडके आणि पीटर गायकवाड यांचा मी मनापासून आभारी आहे. इतकी वर्ष
दिल्लीच्या आकाशवाणी केंद्रावरून मृदुला घोडके आपल्याला बातम्या देत आहे, हा आवाज ऐकण्याची आम्हाला सवय होती. परंतु आज आपल्या अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या या भक्तीमध्ये सिस्टर मृदुला घोडके आपल्यासाठी एक विशेष प्रहसन सादर करणार आहेत. आणि ज्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत, मनन करणार आहोत, त्या विषयाची तोंड ओळख या नाटिकेच्या द्वारे ते करत आहेत. आणि त्यांनी यासाठी विशेष श्रम घेतले. स्टुडिओमध्ये जाऊन त्यांनी हे रेकॉर्डिंग केलं. त्याबद्दल या दोघांचा मी अतिशय आभारी आहे. गेल्या रविवारी बंधू शमुएल कसबे यांनी मराठीमध्ये शास्त्रवाचन केलं आपल्यासाठी. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आणि इंग्रजीमध्ये ब्रदर विजय कुमार गुडसलमनी जे धारवाडमध्ये असतात, त्यांनी शास्त्रवाचन केलं. या दोन्ही बंधूंचा मी आभारी आहे, त्यांच्या सहभागाबद्दल, त्यांच्या सेवेबद्दल. आज ज्यांनी शास्त्रवाचन केलं आहे त्यांचाही मी आभारी आहे. माझे बंधू पीटर गायकवाड हे संपूर्ण या भक्तीचं संचलन करतात, त्याचं एडिटिंग करतात, अपलोडिंग करतात आणि सर्व मोठी जबाबदारी ते पार पाडतात. आणि लवकरच त्यांचं डोळ्यांचं ऑपरेशन होणार आहे, कॅटरॅक्ट सर्जरी. आणि म्हणून आमच्यासमोर फार मोठा प्रश्न आहे. कदाचित 1 महिना त्यांना लॅपटॉपचा, कॉम्प्युटरचा, मोबाईलचा उपयोग करता येणार नाही. आणि म्हणून आमची तयारी सध्या चालू आहे की पुढील 3-4 रविवारचे संदेश रेकॉर्ड करून ते तयार करायचे आणि त्यानंतर ते अपलोडिंगसाठी तयार ठेवायचे. परंतु हे फार मोठं आव्हान आहे. आणि म्हणून आपल्याला विनंती आहे की आपण विशेष प्रार्थना करावी या सर्व सेवेसाठी. आणि बंधू पीटर यांच्यासाठी सुद्धा प्रार्थना करा. त्यांची जी शस्त्रक्रिया आहे डोळ्यांची, ती उत्तम रीतीने पार पडावी. प्रभूने त्यांना अधिक प्रभावी दृष्टी द्यावी यासाठी आपण प्रार्थना करूया. जे डॉक्टर्स त्यांच्यावर सर्जरी करणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपण प्रार्थना करूया. आपल्यापैकी जर कोणाला इच्छा असेल, आपण जर या क्षेत्राची आपल्याला माहीत आहे, साऊंड रेकॉर्डिंग, एडिटिंग, या ज्या गोष्टी आहेत, अपलोडिंग करणं, या संबंधी जर आपल्याला माहीत असेल तर आपल्या मदतीची आम्हाला गरज आहे. कृपा करून आम्हाला भेटा, आम्हाला फोन करा आणि कशा प्रकारे आपण मदत करू इच्छिता ते निश्चित आम्हाला कळवा. आजपर्यंत आपल्याला माहीत आहे की अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या या ऑनलाईन भक्तीमध्ये आपण शक्यतो पुस्तकांचा अभ्यास करतो, पवित्रशास्त्रातील वेगवेगळ्या पुस्तकांचा. आपण नेहम्याच्या पुस्तकाचा अभ्यास केला, रोमकरास पत्राचा अभ्यास केला, यहुदाचं पत्र आपण संपवलं आहे नुकतंच. आणि आता नवीन कोणता विषय, तर यावेळेस आपण नवीन पुस्तक सुरू करत नाही आहे, लवकरच ते आपण करणार आहोत. परंतु सध्या आपण एका नवीन विषयाला हात घालणार आहोत. आणि तो विषय आहे प्रभूची प्रार्थना किंवा प्रभूनं शिकवलेली प्रार्थना. मला असं वाटतं अनेक ख्रिस्ती घरामध्ये प्रभूची प्रार्थना नियमितपणे केली जाते. रोजच्या प्रार्थनेमध्ये, भक्तीमध्ये, मंडळीमध्ये, अनेक मंडळांमध्ये प्रभूची प्रार्थना ही समाप्तीच्या वेळेला केली जाते. आपल्या ऑनलाईन भक्तीमध्ये सुद्धा आपण मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये प्रभूची प्रार्थना म्हणत असतो. तर ही प्रभूची प्रार्थना आपल्याला अतिशय परिचयाची आहे. परंतु कधीकधी हे शक्य आहे की एखादी परिचित गोष्टसुद्धा त्याच्याविषयीचं खरं ज्ञान आम्हाला नसतं. आणि म्हणून आपल्या या ऑनलाईन भक्तीमध्ये आपण प्रभूनं शिकवलेली प्रार्थना, प्रभूची प्रार्थना याविषयीचा अभ्यास आपण करणार आहोत. नव्या करारामध्ये 2 ठिकाणी प्रभूची प्रार्थना त्याचा उल्लेख आहे. पहिला उल्लेख आहे मत्तयाचं शुभवर्तमानाचं 6वा अध्याय 9 ते 13 या वचनांमध्ये ही प्रार्थना आपल्याला आढळते. त्याचप्रकारे लूक शुभवर्तमान याचा 11वा अध्याय आणि 2, 3 आणि 4 या 3 वचनांमध्ये आम्हाला प्रभूची प्रार्थना आढळते. तर आज आपण फक्त या प्रभूच्या प्रार्थनेची पार्श्वभूमी पाहणार आहोत. आणि मग पुढच्या रविवारपासून आपण त्या प्रार्थनेमधील प्रत्येक वाक्य काय आहे त्याच्यावर अधिक सखोल मनन करणार आहोत. आणि माझा विश्वास आहे की प्रभू हा अभ्यास अतिशय आशीर्वादित करणार आहे आणि त्यामधून आम्हाला पुष्कळ शिकायला मिळणार आहे. आणि प्रभू आमचं निश्चित मार्गदर्शन करणार आहे
हा आमचा विश्वास आहे आणि आपण सुद्धा त्यासाठी प्रार्थना करा. प्रभूनं हा अभ्यास आम्हा सर्वांसाठी, जे सर्व ऐकणारे आहेत, साधारण 200च्या वर साधनांमधून, लॅपटॉप, टी व्ही आणि मोबाईलच्या माध्यमातून अनेक जण हे पाहतात. संपूर्ण जगामध्ये वेगळ्या देशातून आपल्या भक्तीमध्ये सहभागी होणारे देवाचे लोक आहेत. आणि इंग्रजीमध्ये साधारण 100च्या वर डिव्हायसेस आहेत की ज्याद्वारे या भक्तीमध्ये लोक सहभागी होतात. आणि या सर्व प्रभूच्या लोकांबद्दल आम्ही प्रभूला धन्यवाद देतो. आणि प्रभू वचनाची सेवा त्या प्रत्येकांच्या जीवनामध्ये त्यांच्या कुटुंबासाठी आशीर्वादित करत आहे, आमचा विश्वास आहे. तर सर्वप्रथम जर आपण लूका शुभवर्तमानामध्ये 11व्या अध्यायामध्ये जर पाहिलं तर पहिल्या वचनामध्ये आपण काय पाहतो बरं? मग असे झाले की तो एका ठिकाणी प्रार्थना करीत होता. ती त्याने समाप्त केल्यावर त्याच्या शिष्यातील एकाने त्याला म्हटले, प्रभूजी, जसे योहानाने आपल्या शिष्यांना प्रार्थना करावयास शिकवले तसे आपणही आम्हाला शिकवा. पहिली गोष्ट या वचनामध्ये आपल्याला ही आढळते, तो एका ठिकाणी प्रार्थना करत होता. प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वतःचं जीवन हे अत्यंत प्रार्थनामय होतं. अनेक ठिकाणी तो प्रार्थना करत आहे याचे उल्लेख आम्हाला आढळतात. तो 12 वर्षाचा असताना आपल्या आईवडिलांबरोबर मंदिरात गेला होता आणि मग परत निघताना तो हरवला होता. त्याच्या आईवडिलांनी त्याला शोधलं आणि तो कुठे सापडला? तो मंदिरामध्ये सापडला. मंदिरामध्ये जे धार्मिक पुढारी आहेत त्यांच्याबरोबर तो चर्चा करत होता. मंदिर म्हणजे काय? प्रार्थनेचं घर. तर त्याला ही सवय लागली होती. अगदी लहानपणापासूनच तो मंदिरामध्ये म्हणजे प्रार्थनेच्या घरामध्ये प्रार्थना करण्यासाठी जात होता. आणि त्याच्या जीवनामध्ये असे अनेक प्रसंग आले की ज्या वेळेला तो प्रार्थना करत आहे हे शिष्यांनी पाहिलं. आपण डोंगरावरील प्रवचन पाहतो आणि त्या ठिकाणी असताना तो त्या ठिकाणी प्रवचन देत होता आणि लोकांना भूक लागली होती आणि म्हणून त्यांच्या जेवणाची त्यांनी व्यवस्था केली. आणि ज्यावेळेस त्याच्या हातामध्ये ती भाकर आली, 5 भाकरी आणि 2 मासे त्याच्या हातामध्ये सोपवण्यात आले, त्यावेळेस त्यानं पित्याचे आभार मानले. त्या अन्नाबद्दल, त्या भाकरीबद्दल त्याने देवाचे आभार मानले, पित्याचे आभार मानले. आणि त्यानंतर ती भाकर वाटण्यात आली आणि काय झालं? 5 भाकरी आणि 2 मासे हे प्रभूने अशा प्रकारे आशीर्वादित केले की 5000 आणि अधिक लोकांना ते पुरून उरले. तर अशा प्रकारे शिष्यांना त्याच्या जीवनामध्ये प्रार्थनेचं महत्त्व काय आहे हे माहीत होतं. तो भल्या पहाटेस उठून प्रार्थना करायला जात होता. रात्री उशिरा तो प्रार्थना करावयास एकटाच डोंगरावर जात होता. अनेक असे प्रसंग आहेत की ज्यावेळेस तो प्रार्थना करत आहे हे शिष्यांनी पाहिलं होतं. आणि अशाच एका प्रसंगी तो डोंगरावर असताना त्याचं रूपांतर झालं जे शिष्यांनी पाहिलं. आणि माझी खात्री आहे तो प्रार्थना करण्यासाठीच डोंगरावर गेला होता. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये असे अनेक प्रसंग शिष्यांनी पाहिले होते आणि म्हणूनच त्यांना असं वाटलं की आपण त्याच्यापासून शिकावं. त्याचं प्रार्थनेचं जीवन पाहून शिष्य प्रभावित झाले होते आणि म्हणून त्यांनासुद्धा ही इच्छा होती की प्रार्थनेविषयी आपण शिकायला हवं. प्रभूच्या जीवनामध्ये प्रार्थनेचं जे महत्त्व आहे ते त्यांनी पाहिलं होतं आणि त्याचा परिणाम, त्याचा प्रभाव त्यांच्यावर पडला होता आणि त्यांना वाटलं आपणसुद्धा प्रार्थना करायला शिकायला हवं. आता आपल्याला माहीत आहे प्रत्येक धर्मामध्ये प्रार्थनेचं एक विशिष्ट महत्त्व आहे. प्रत्येक धर्मामध्ये प्रार्थना केली जाते, वेगवेगळ्या प्रकारे प्रार्थना केली जाते, वेगवेगळ्या देवाची, वेगवेगळ्या व्यक्तींची प्रार्थना केली जाते. आणि प्रभू येशू ख्रिस्त हा प्रार्थना कशा प्रकारे करत होता हे त्याच्या शब्दांमधून शिष्यांना समजत होतं. सर्वसाधारणपणे जे धार्मिक पुढारी आहेत ते प्रार्थना करतात, त्याविषयी त्यांनी पाहिलं होतं. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला शिकवावं अशी त्यांची इच्छा होती. आणि मला असं वाटतं प्रभू येशू ख्रिस्ताने हा जो प्रार्थनेचा नमुना या ठिकाणी दिलेला आहे, प्रार्थनेविषयी जे शिकवलेलं आहे, त्याच्याही अगोदर प्रभूच्या प्रार्थनामय जीवनाकडे पाहून ते शिकवत होते. पण त्यांना अधिक इच्छा होती की प्रार्थनेविषयी आपल्याला अधिक शिकायला हवं. त्यांना असं जाणवलं की आपल्याला पुरेसं माहीत नाही आहे, आपल्याला अधिक शिकायला हवं. आणि म्हणून ते प्रभू येशू ख्रिस्ताकडे आले. प्रभू येशू ख्रिस्त एका ठिकाणी प्रार्थना करत होता. ती त्याने समाप्त केल्यावर त्याच्या शिष्यातील एकाने त्याला म्हटले, प्रभूजी,
जसे योहानाने आपल्या शिष्यांना प्रार्थना कराव्यास शिकवले तसे आपणही आम्हाला शिकवा. तर जगामध्ये ते जे काही पाहत होते, जगामध्ये त्यांना दिसत होतं की जे कोणी धार्मिक पुढारी आहेत ते आपल्या शिष्यांना शिकवत होते प्रार्थना करायचे. आणि आपल्याला हे सर्व धर्मामध्ये पाहायला मिळतं. प्रत्येक धर्म पुढारी आहे, जे धर्म संस्थापक आहेत, त्यांनी आपल्या शिष्यांना कशा प्रकारे प्रार्थना करायचं हे शिकवलेलं आहे. कदाचित काही प्रार्थना दिलेल्या आहेत, प्रार्थनेचे नमुने दिलेले आहेत. आणि अशा प्रकारे प्रत्येक धार्मिक पुढारी हा आपल्या शिष्यांना शिकवत असतो, आध्यात्मिक गोष्टींचं शिक्षण देत असतो, धार्मिक गोष्टींचं शिक्षण देत असतो. आणि या धार्मिक गोष्टी आपल्या गुरुपासून शिकाव्यात ही त्यांची इच्छा होती. आणि म्हणूनच ते म्हणतात की आम्हाला शिकवा. आणि त्यासाठी ते एक उदाहरण देतात, जसं योहानाने आपल्या शिष्यांना शिकवलं तसं तुम्ही आम्हाला शिकवा. कदाचित योहानाविषयी प्रभूच्या अंतःकरणामध्ये जे स्थान आहे ते त्यांनी ओळखलं होतं. योहान प्रभू येशू ख्रिस्ताच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असा सेवक होता. तो एक संदेष्टा होता. आणि आतापर्यंत कोणी असा संदेष्टा झाला नाही, होणार नाही, अशा प्रकारे येशू ख्रिस्ताने त्याच्याविषयी सांगितलं होतं. प्रभू येशू ख्रिस्ताला त्याच्याविषयी अत्यंत आदर होता, हे शिष्याला माहीत होतं. आणि म्हणून कदाचित ते म्हणतात की जसं योहानाने शिकवलं तसं तुम्ही आम्हाला शिकवा. त्यांच्यापैकी काही जण योहानाचे शिष्य होते आणि योहानाने त्यांना प्रार्थना करायला शिकवलं होतं. आणि म्हणून आता त्यांना असं वाटलं की आता येशू ख्रिस्त आमचा गुरु आहे आणि म्हणून त्याने सुद्धा आम्हाला काहीतरी शिकवावं. अशा प्रकारे सर्वसाधारणपणे जगामध्ये जी पद्धती आहे, जगामध्ये जी काही प्रथा आहे, त्यानुसार शिष्यांनी त्याला सांगितलं की जसं योहानाने शिकवलं तसं प्रभूजी तुम्ही पण आम्हाला शिकवा. आता खरं म्हणजे हे सर्वसाधारणशी गोष्ट आहे की सर्वच जे गुरु आहेत त्यांचे शिष्य त्यांना म्हणतात की गुरु आम्हाला हे शिकवा, गुरु आम्हाला ते शिकवा. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनाकडे पाहिल्यानंतर त्यांना असं वाटलं की प्रार्थना कशी करावी हे आपल्याला शिकायला पाहिजे. त्यांना कदाचित याची जाणीव झाली की आम्हाला माहीत नाही प्रार्थना कशी करायची. आणि म्हणून प्रभू आम्हाला शिकव. प्रभू येशू ख्रिस्त हा शिकवू शकतो याची त्यांना खात्री होती. प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन त्यांनी पाहिलं होतं, त्याचं प्रार्थनामय जीवन होतं. प्रार्थनेविषयी आम्हाला शिकवण्यासाठी तो योग्य आहे, पात्र आहे, हे त्यांना माहीत होतं. आणि म्हणून ते प्रभू येशू ख्रिस्ताकडे येतात आणि म्हणतात जसं योहानानं शिकवलं तसं प्रभूजी तुम्ही पण आम्हाला शिकवा. प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहिल्यानंतर शिष्यांना हे जाणवलं की आम्हाला प्रार्थनेसंबंधी शिकायला हवं. मला आज आपल्या सर्वांना हा प्रश्न विचारायचा की दुसऱ्याच्या जीवनाकडे पाहिल्यानंतर तुम्हाला सुद्धा असं वाटलं का की मला सुद्धा प्रार्थनेसंबंधी शिकायला हवं. मला स्वतःला जाणवलं, काही व्यक्तींच्या, काही सेवकांच्या प्रार्थना जेव्हा मी ऐकल्या तेव्हा मला असं वाटलं की किती सुंदर प्रार्थना करतात, मला सुद्धा शिकायला हवं. अशा प्रकारे प्रार्थना किती सुंदर रीतीने करतात ते मला शिकायला हवं. आता एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे की केवळ बाह्य स्वरूपाची प्रार्थना, प्रार्थनेचं स्वरूप काय आहे, प्रार्थना फक्त ऐकायला चांगली वाटते कानाला, त्याच्यामुळे आपल्यावर फार प्रभाव पडतो म्हणून आपण प्रार्थना शिकत आहोत, की खरोखर प्रार्थना किती महत्त्वाची आहे हे लक्षात आल्यानंतर आपण म्हणतो की प्रभू आम्हाला शिकव. मला माहीत नाही शिष्यांची खरोखर काय इच्छा होती, परंतु प्रभूनं त्यांना जे काही उत्तर दिलेलं आहे, जे काही शिकवलेलं आहे, त्यामधून आम्हा सर्वांना पुष्कळ काही शिकायला मिळतं. प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिष्यांनी ही इच्छा प्रगट केली की प्रभू आम्हाला शिकव. त्याचा अर्थ त्यांनी हे मान्य केलं की आम्हाला प्रार्थना कशी करायची माहिती नाही, आम्हाला शिकव. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताकडे येताना आम्हाला स्वतःला याची जाणीव व्हायला पाहिजे की प्रभू मला शिकण्याची गरज आहे. पहा, जर आपल्याला असं वाटतं की मला सर्व माहीत आहे तर मग आपल्याला शिकता येणार नाही. आणि आम्हापैकी अनेकांची समस्या तीच आहे. आम्हाला असं वाटतं बायबल मला माहीत आहे, मला ख्रिस्ती सिद्धांत माहीत आहे, मला ख्रिस्ती जीवन माहीत आहे, मला मंडळीविषयी सर्व माहीत आहे, मला हे माहीत आहे, ते माहीत आहे. आमचं डोकं नुसतं भरलं आहे ज्ञानानं, माहितीनं. परंतु खरोखर व्यावहारिकरित्या, प्रत्यक्षरित्या जर आपण पाहिलं तर आपल्या जीवनामध्ये आपण प्रार्थनेसंबंधीचं महत्त्व समजलं आहे का आपल्याला? कदाचित चर्चमध्ये आपण फार चांगली प्रार्थना करत असू, कदाचित सार्वजनिक ठिकाणी आपण फार प्रभावी प्रार्थना करत असू, परंतु खरोखर आमचं जीवन प्रार्थनामय आहे का हे आम्हाला जे जवळून पाहतात
तेच ओळखू शकतील. प्रत्येक प्रसंगी प्रार्थना करायची सवय आम्हाला लागली आहे का? उठता बसता प्रार्थना करायची सवय आम्हाला आहे का? प्रार्थना हे ख्रिस्ती जीवनामध्ये श्वासाप्रमाणे असलं पाहिजे असं म्हणतात. आमचा श्वास कसा असतो, प्रत्येक क्षणाला आपण श्वास घेतो नाही का, तसंच आमचं आध्यात्मिक जीवन हे प्रार्थनेवर अवलंबून आहे. प्रार्थना हे आमच्या जीवनामध्ये किती अविभाज्य भाग आहे, किती मौल्यवान भाग आहे हे आपण समजून घेतलं आहे का? आमच्यापैकी अनेक जण प्रार्थना करतो आपण नाही का. आम्हाला चर्चमध्ये प्रार्थना करता येते, आम्हाला प्रार्थना सभेमध्ये प्रार्थना करता येते, आम्हाला स्टेजवर प्रार्थना करता येते, पुलपिटवर प्रार्थना करता येते, आम्हाला इकडं प्रार्थना करता येते, तिकडं प्रार्थना करता येते. ते महत्त्वाचं नाही आहे. आम्हाला खरोखर आमच्या जीवनामध्ये प्रार्थनेचं महत्त्व आम्ही समजून घेतलं आहे का हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून या प्रभूच्या प्रार्थनेकडे आपण वळत असताना मला असं वाटतं आम्हा सर्वांना हे कबूल करायला पाहिजे की खरोखर मला प्रार्थनेमध्ये शिकायचं आहे का? पहा, जो शिष्य शिकण्यासाठी उत्सुक आहे ना, तोच प्रभूपासून शिकू शकतो. जर आमची मनापासून इच्छा नसेल ना शिकायची, तर आम्ही नाही शिकू शकणार. आणि आज मंडळांमध्ये ही फार मोठी समस्या असं मला वाटतं. ज्या प्रकारे चर्चमध्ये आपण बसतो, मला खूप दुःख होतं की काही जणांचं संदेशाकडे लक्षच नसतं. मागच्या रविवारी जेव्हा मी चर्चमध्ये बसलो होतो, माझ्यासमोर काही तरुण होते. संदेश चालू असताना एकमेकांशी गप्पा मारत होते, विनोद करत होते. ते स्वतः तर प्रभूच्या वचनाकडे लक्ष देत नव्हते, परंतु आपल्या आजूबाजूला बसलेल्या लोकांना सुद्धा ते डिस्टर्ब करत होते. मला खूप वाटलं की जाऊन सांगावं त्यांना की तुम्हाला जर वचन ऐकायचं नसेल तर तुम्ही बाहेर जा. तर अशा प्रकारे आज आपल्याला चर्चमध्ये आढळतं. प्रार्थनेसंबंधी आम्हाला शिकण्याची इच्छाच नाही आहे. आणि म्हणून पहिली गोष्ट आपल्याला हे समजून घ्यायला पाहिजे की प्रार्थना काय आहे हे मला शिकायला पाहिजे. तुम्ही कधी प्रभूला म्हटलं असं, प्रभू मला प्रार्थना करायला शिकव? तुम्हाला असं वाटतं प्रार्थना उपजतच आहे, कदाचित दुसऱ्यांचं ऐकून मी फार चांगली प्रार्थना करतो. पण प्रार्थना कशी करायची हे शिकायचं असेल तर त्यासाठी आम्हाला प्रभूकडे यावं लागेल, प्रभूला विनंती करावं लागेल, प्रभू मला शिकव. आपल्या जीवनामध्ये आपण हे केलं कधी? गेला कधी प्रभूकडे? म्हटलं असं कधी, प्रभू मला प्रार्थना येत नाही, मला शिकव प्रार्थना कशी करायची? इतके वर्ष सेवेमध्ये घालवल्यानंतर सुद्धा मला आज असं वाटतं की मला अद्याप प्रार्थना करता येत नाही. मला अजून प्रभूपासून शिकण्याची गरज आहे. याचा अर्थ मी उणा आहे, मी कमी आहे. प्रार्थनेच्या जीवनामध्ये मला अजून काही शिकण्याची गरज आहे. आणि आम्हा प्रत्येकांना ही इच्छा आम्ही बाळगायला हवी की प्रभू मला शिकव, मला प्रार्थना करायला शिकव. असं जेव्हा आपण प्रभूला म्हणू, माझी खात्री आहे की प्रभू आम्हाला निश्चित शिकवेल. तर आपण या नवीन विषयाला हात घातलेला आहे आणि आपण यामधून प्रार्थनेसंबंधी अनेक गोष्टी पाहणार आहोत. माझी आपल्याला विनंती आहे की आपण प्रत्येकानं अशा प्रकारे प्रभूला मागावं, प्रभू मला प्रार्थना करायला शिकव. आणि या दिवसामध्ये आपण या 2 शास्त्रभागांवर मनन करत असताना प्रभूनं आम्हा प्रत्येकांची भेट घ्यावी, आम्हाला शिकवावं आणि प्रभूची प्रार्थना कशी करायची, देवाची प्रार्थना कशी करायची हे आम्हाला खरोखर शिकता यावं. यासाठी प्रभूचं सहाय्य आपण मागूया. प्रभू तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. आमेन. प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत प्रभुदेवा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आज आम्हा सर्वांना तुझ्या सानिध्यामध्ये तुझी स्तुती आराधना करण्यासाठी, तुझ्या वचनावर मनन करण्यासाठी तू सहाय्य केलंस, कृपा पुरवलीस. प्रभू, तुझ्या पवित्र आत्म्याच्याद्वारे तू आमची भेट घेतली आहेस असा आमचा विश्वास आहे. जे काही तू आम्हाला शिकवलं आहेस प्रभू, त्याचं आपल्या जीवनामध्ये पालन करण्यासाठी तू आम्हा सर्वांना तू सहाय्य कर. प्रभू, आज आम्ही प्रार्थना करतो, आमच्यामध्ये जे दुःखी आहेत, निराश आहेत, त्या सर्वांना तू स्पर्श कर, आरोग्य दे. तुझी कृपा त्यांना तू पुरव. तुझा आनंद, तुझी शांती त्यांच्या जीवनामध्ये त्यांना अनुभवास येऊ दे. आमच्यामध्ये ज्यांचे वाढदिवस आहेत, विवाहाचे वर्धापन दिन आहेत, प्रभू त्या सर्व प्रियजनांबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. आम्ही प्रार्थना करतो, तू त्यांना आशीर्वादित कर, त्यांची प्रत्येक गरज पूर्ण कर, त्यांना तू सुदृढ, सशक्त, निरोगी ठेव.
त्यांची तू काळजी घे आणि त्यांचं जीवन इतरांसाठी आशीर्वादाचं होऊ दे, अशा मी तुला विनंती करतो. प्रभू, या नवीन आठवड्यामध्ये प्रवेश करत असताना तू आमचं सहाय्य कर, आम्हाला सुरक्षित ठेव. आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये तुझ्या ज्या सुंदर अद्भुत योजना आहेत त्या पूर्ण होऊ दे, अशा मी तुला विनंती करतो. प्रभू, आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही ही प्रार्थना करतो, म्हणतो आहे, आमेन. प्रभूनं शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जसे आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो तशी तू आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि आता देवी बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता, शांती, आनंद आणि आरोग्य आम्हा सर्वांसह आमच्या कुटुंबाबरोबर, देवाच्या सर्व लोकांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. सुवंद्य देवा त्याला तो बाप पुत्र आत्मा त्रेक्याला द्या अनंत प्रियजन हो, आजची उपासना कशी वाटली? तुम्हाला आशीर्वाद मिळाला? प्रभू तुमच्याशी बोलला? मग हा आशीर्वाद आपल्या मित्रमंडळी, नातेवाईकांना जरूर देणार ना? आपले अभिप्राय आम्हाला अवश्य कळवा. आता भेटूया पुढील रविवारी. तोपर्यंत शालोम.